एकीकडे शेतकरी ट्रॅक्टर चालक हे संतप्त आहेत कारण त्यांना डिझेल मिळत नाहीये. मात्र या सगळ्यामध्ये मंत्री महाजनांनी एक मोठा दावा केलेला आहे. काही जणांकडून पेट्रोल डिझेलचा काळा बाजार केला जातोय असं मंत्री महाजन म्हणाले. यावर दानवेंनी वाचाळवीर म्हणत त्यांच्यावर टीका केली आहे. पाहूयात. पेट्रोल डिझेलची कुठेही समस्या नाही, मी आपल्याला सांगतो. खरं म्हणजे फक्त जे सगळे ड्रम घेऊन सगळे लोक 2-2, 500, 1000 बसलेले आहेत. आता मार्केटमध्ये कॅन सुद्धा मिळत नाही विकत, एवढं शॉर्टेज त्या कॅनचंही झालेलं आहे. पण आता सध्या मुबलक डिझेल पेट्रोल सगळ्यांकडे या ठिकाणी आहे. पण फक्त हे जे कॅन घेऊन सगळे 500, 1000 लोक बसलेले आहेत आणि नंतर मग ते रस्त्यावर घेऊन ब्लॅकमेल करतायत, विकतायत. सगळेच नाही, काही लोक गरजू पण आहेत की ज्यांना आवश्यकता आहे त्या कॅनमध्ये. पण त्यातले 80 लोक 80% लोक आता ब्लॅकमेल करण्यासाठी उतरलेले आहेत. नुसते काही कॅन घेऊन नाही उभे, ट्रॅक्टर घेऊन उभे, रिक्षा घेऊन उभे, कार घेऊन उभे, ते काय छोटा हत्ती वगैरे क्रुझर या गाड्या घेऊन उभ्या आहेत. मला वाटतं सामान्य माणसाची वाहनं आहेत. आणि असं असताना अशा पद्धतीने भारतीय जनता पार्टीचे वाचाळवीर नाजनांसारखे जर या सामान्य माणसाला च्या विषयी अशा पद्धतीने वागता येईल तर दुर्दैवी आहे.